हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळची मस्त मॉर्निंग झाली आहे आणि आमचा टायमिंग ठरलेला होता, की 9 वाजता आपण बाजारात जायला निघूयात. तर 9चे 9:30 झाले होते. पण बऱ्यापैकी वेळेत आम्ही बाजारात येण्यासाठी निघालो होतो. आज मुलांची तर सुट्टी होती म्हणून त्यांना सुद्धा घेऊन यावं लागलं होतं. रिया, ईशान सुद्धा माझ्यासोबत आहे आणि माझी एक फ्रेंड आहे. त्यामुळं थोडंसं आज निवांत आहे. तर बाजारात येण्याचं कारण हेच होतं, की संक्रांत जवळ येते आणि त्यासाठी ज्या काही भाजीपाला वगैरे लागतो आपल्याला, तर तोच घ्यायचा होता. भाजीपाला म्हणण्यापेक्षा हरभरा वगैरे, शक्यतो इकडे ज्वारीचे कणीस वगैरे तर मिळत नाहीतच, पण ॲटलीस्ट हरभरा तरी पाहिजे होता आम्हाला. म्हणूनच आम्ही गेलो होतो भोगीच्या भाजीमध्ये सुद्धा टाकण्यासाठी आणि जे काही ओट्स वगैरे आपण बनवत असतो, तर त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी पाहिजे होत्या. म्हणून म्हटलं चला भेटला तर खूपच छान, नाही भेटला तरी हरकत नाही. कारण की लास्ट इयरपर्यंत तरी मला काही मिळाला नव्हता. पण संक्रांत झाल्यानंतर ना, एकदा आम्ही असंच बाजारात गेलो होतो, तर त्यावेळेस आहे ना, तिथे ना हरभरा भेटलेला. मग बॅक टू बॅक 2-3 वेळेस मला तिथून हरभरा मिळालेला आणि मी तो घेऊन आली होती. म्हणून म्हटलं आता संक्रांतीच्या आधी जाऊन पाहूया. मिळाला तर खूप छान होईल. पण लकसुद्धा आमचं खूप छान होतं, की आम्हाला तो सहजच मिळून गेला आणि भाजीपाला जो पाहिजे तो, म्हणजे बोरं म्हणा किंवा भाजीपाला जो मला पाहिजे होता तो सर्व छान असा फ्रेश मिळाला. घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना लगेचच आपली कामं सुरू होऊन जातात. कामं करायला काही कोणी नव्हतं आणि खरं तर मी आजसुद्धा सर्व कामं सोडूनच गेली होती. काहीही आवरलं नव्हतं. फक्त रिविशनसाठी थोडासा नाश्ता वगैरे बनवलेला, तो त्यांनी खाल्ला होता. आल्यानंतर ना काय बनवायचं हा मोठा प्रश्न होता. रियानला आणि ईशानला दोघांना. ईशानला भूक लागलेली. मला सुद्धा खूप जास्त भूक लागली होती. डोकं अक्षरशः जड झालं होतं. म्हणून म्हटलं चला पहिले तर कढी भात बनवूया. म्हणून त्याचंच प्रिपरेशन केलं आणि फटाफट मी कढी भात बनवून घेतला आणि मला पूर्ण भाजीपाला वगैरे सुद्धा क्लीन करून ठेवायचा होता. तसंच माझी घरातली सर्व कामं बाकी होते. म्हणूनच इकडं माझं फास्ट कामं करणं सुरू झालं होतं. आता ज्या स्पीडने मी दाखवते, खरं तर त्या स्पीडने ही कामं काही होत नसतात. पण होता होईल तेवढे माझं काम करणं सुरू झालं होतं. रियूचं सुद्धा खूप मध्ये-मध्ये ना त्रास देणं सुरू होतं. त्याला हे नको, ते पाहिजे, ते नको असं काहीसं सुरू होतं. त्याच्यामुळं मला त्याचा खरं तर खूप राग आलेला. मी त्याला मध्ये-मध्ये खूप ओरडत होते. आणि शेवटी तो पाणी खेळायला गेला आणि इतकी थंडी आहे ना, अजूनसुद्धा खूप जास्त म्हणजे वातावरण वेगळं आहे. बिलकुलही ऊन नाही आणि घरात फरशी खूप जास्त थंड आहे. म्हणून मी त्यांना सांगत असते, की मध्ये-मध्ये तुम्ही असं फरशीवर खेळू नका, बसू नका. कार्पेट वगैरे अंथरून ठेवत असते, पण त्यावर त्यांचं बसण्याचं बिलकुलही नसतं. बाकीच ठिकाणी ते बसत असतात. आता इथे थोडंसं रियान झोपला होता, तोपर्यंत म्हटलं मी ना ते भाजीपाला वगैरे निवडून घेऊयात. निवडून म्हणजे मला वॉश करायचं होतं आणि मैत्रीणसोबत होती. काही गोष्टी एकत्र होत्या. आता त्या वेगळ्या केल्या होत्या म्हणून इथं पूर्ण तो अस्ताव्यस्त तुम्हाला भाजीपाला दिसत असेल, तर तोच भाजीपाला आहे ना मी पहिल्यांदा म्हटलं आता काढून घेऊयात. ज्या गोष्टी वॉश करून ठेवायच्या, त्या वॉश करून ठेवून देऊयात आणि जे काही मेथी, कोथिंबीर, शेपूसुद्धा मी आज आणली होती आणि आपला जो काही संक्रांतीचा होता वाल म्हणा किंवा गाजर, हरभरा ह्या गोष्टीसुद्धा मिळाल्या होत्या. ऊससुद्धा मिळालेला. तर त्यासुद्धा मला व्यवस्थित ठेवून द्यायच्या होत्या. तर त्याचंच माझं इथं काही तयारी चालू होती. ईशान मात्र टीव्ही पाहण्यात मग्न होता. तो आत्ताच खेळून आलेला. तर त्याचं चाललं होतं टीव्ही पाहण्याचं आणि रियांचं हे होतं, की मला स्वीट कॉर्न पाहिजे. आता जे बनवलंय ना, त्या व्यतिरिक्त ह्यांना गोष्टी खायच्या असतात. त्याच्यामुळं थोडीशी चिडचिड होऊन जाते. पण आता काही हरकत नाही. तो तर सध्या झोपला होता त्यामुळं थोडंसं निवांत होतं. म्हणून म्हटलं फटाफट आहे ना आपण हा भाजीपाला वगैरे व्यवस्थित निवडून घेऊयात आणि डोकंसुद्धा माझं खूप दुखत होतं. म्हणून मी सुद्धा जेवण करायचं होतं. पण ईशानला तर मी पहिले वाढून दिलं होतं आणि माझं म्हटलं एवढं भाजीपाला वगैरे ठेवून दिला ना, मग जेवण करूया. कारण की तो वॉश करून सुद्धा व्यवस्थित वाळला गेला पाहिजे होता. कारण की ऊन बिलकुलही नव्हतं किंवा असं हवा खेळती नव्हती. थोडंसं ढगाळ-ढगाळ सुकण्यासाठी लगेचच ह्या गोष्टी रिकाम्या होऊन जातात. म्हणून हाच भाजीपाला निवडत होती. खरं तर भाजीपाला मला आता थोडासा बरा वाटत होता, स्वस्त वाटत होता आणि म्हणूनच ज्या गोष्टी मला पाहिजे होत्या त्या सर्वच घेऊन आली होती. बोरंसुद्धा छान मिळाले होते. हरभरा, बोरं
तर ह्या गोष्टी तुम्हाला पुढे मी दाखवतेच. वॉश केल्यानंतर ना मी सर्व कसं व्यवस्थित अरेंज करून ठेवलं होतं. आता इतका मोठा पसारा झाला होता, तर पहिलं घर पुसणं तर खूप जास्त गरजेचं होतं. सकाळचा सुद्धा माझा पोछा झालेला नव्हता, म्हणून पहिल्यांदा पोछा वगैरे मारून घेतला. किचन ओटासुद्धा छान जेवढा होता होईल तेवढा क्लीन करून ठेवला. आणि आता कपडे जे मी वॉश करून टाकले होते सकाळी, तर ते मला पाहायला जायचे होते, कारण की थोडासा पाऊस पडून गेला होता रिमझिम. जर कदाचित ओले वगैरे झाले तर परत सुकणार नाही, म्हणून म्हटलं पहिल्यांदा तर कपडे वगैरे वरती पाहून येऊयात. आणि असं छान असं वातावरण बाहेर होतं. तर असा हा जो काही मी भाजीपाला सांगितला तुम्हाला, तर तोच मी घेऊन आले होते. वाटाणे मला ₹50 केजी मिळाले होते. बोरंसुद्धा ₹25 पाव होते. आणखीन गाजरं ₹50 केजी होते. त्यानंतरनं म्हणजे बऱ्यापैकी होत्या गोष्टी ना अशा जरा स्वस्त होत्या. स्वीट कॉर्न पण दोघींनी एक एक घेतलं तर 25-25ला मिळालं, नाही तर तसं 30लाच घ्यावं लागतं. आणि टोमॅटो वगैरे थोडेसे महाग झाले, ₹40 केजी होते. अशा प्रकारे ना म्हणजे ह्या सर्व गोष्टी होत्या, ज्या की बाजारातून घेऊन आणल्यामुळं म्हणजे मला फ्रेश मिळाल्या होत्या आणि छान असं. तर पहिले मी ना वरती कपडे टाकलेले पाहून येते, कारण की बऱ्यापैकी आता थोडासा रिमझिम पावसाची जास्त सुरू झाली होती. मी कपडे व्यवस्थित होते. इकडे काही पाऊस वगैरे लागत नव्हता. तुम्ही पाहू शकता हा बारीक-बारीक पाऊस. आणि त्याच्यामुळंच हे भाजीपाला वगैरे लवकर माझं म्हणजे वॉश करून ठेवण्याचं कारण होतं, की ती सुकल्या पाहिजे लवकरात लवकर. आता जेवण वगैरे झालं होतं आणि खूप जास्त कंटाळा आला होता. पण मी काल जे फ्लावर आणले होते ना, ते मी तुम्हाला कसे अरेंज करणार होते किंवा त्याच्यापासून किती छान-छान ज्या काही हे असतात ना, रांगोळ्या वगैरे बनवायच्या होत्या, तर त्याच बनवण्यासाठी मी ना घेऊन आले होते. तर त्या रांगोळ्याच मला इथं बनवून तुम्हाला दाखवायच्या, की आपण. आणि फ्लावर थोडे स्वस्त मिळाले होते मला, कारण की आज मी जेव्हा बाजारात गेले ना, तर त्यावेळेस जास्त महाग होते. त्या पटीने मला थोडेसे कमी आणि स्वस्त मिळाले, त्याच्यामुळे थोडीशी हॅपी होते. तर आता हेच मला फ्लावर तुम्हाला अरेंज करून दाखवायचे, की आपण यापासून किती छान-छान वगैरे डेकोरेशन करू शकतो. संक्रांत जवळ आली म्हटल्यावरती आपल्याला हळदी-कुंकू करायचं असतं, तर छान-छान रांगोळ्या काढायच्या असतात. तर त्यासाठी ना हे असं छान-छान डेकोरेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पाहूयात मला जितकं पॉसिबल होईल तेवढं. आज म्हणजे खरं तर मी खूप जास्त थकली आहे, त्याच्यामुळं जास्त काही होणार नाही. तब्येत पण इतकी काय अजून ठीक नाही आहे माझी. आणि बाजारात गेले, परत घरातली सर्व ती कामं, भाजीपाला वॉश करून ठेवलेला. आणि आता परत थोडंसं कंटाळा आलेला. पाहूयात कितपत मला पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करते. खरं तर आहे ना, तब्येत ठीक नसल्यामुळं मी परत एकदा पॉज घेतलेला आहे. म्हणजे आता इथं ही रांगोळी इथंच थांबवते, कारण की माझ्याच्याने काही होणार नव्हते असं मला वाटत होतं. खूप जास्त थकवा आला होता, कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं थोडासा आराम करूयात आणि मग नंतर ना परत ही रांगोळी कंप्लीट करूयात. आणि रांगोळीचा, फुलांचा हा सर्व पसारा मी जसाच तसा ठेवला आणि नंतर लगेच झोपायला गेले. आणि त्यानंतर माझं काही रांगोळी वगैरे बनवणं ना काहीच झालं नाही, कारण की परत संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी झाली. आणि तयारी झाली नाही तर तयारी करायची होती. परत एकदा रिहू, ईशान त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यायचं होतं. पण त्याआधी ना मला थोडं मशीन क्लीन करायचं होतं. म्हणूनच मी हा ना मशीनचा खालचा पार्ट खोलला आणि मला म्हणजे मी फर्स्ट टाईम खोलला, तर इतकं सर्व खराब झालेलं होतं हे. तर तेच क्लीन करायचं होतं. हे जो काही पार्ट होता ना, त्यामध्ये जे काही गोव्याला वगैरे आम्ही जाऊन आलो होतो त्यावेळेस छोटे-छोटे खडे, हे छोटे-छोटे खडे ना मला दिसले होते. म्हणून म्हटलं हा पार्ट पण खूप जास्त खराब झाला होता, तर तोही क्लीन करावा. आणि ही जी पावडर मी घेतली होती, जेव्हा आता हायपर मार्केटला ऑफर होती ना, तर त्यावेळेस तर ती होती ड्रम क्लिनिंगची. तर तीच म्हटलं पहिले टाकून देऊयात आणि फटकन वॉश पण होईल आणि मशीन इतकं जास्त खराब झालं तर तेही क्लीन होईल. त्या हिशोबाने मी हे सायकल लावलं होतं. आणि हे सायकल मग 1 तास आणि 12 मिनिटाचं कंप्लीट होतं क्लिनिंगचं. तर तेच सायकल लावून दिलं आणि मग परत माझं स्वयंपाकाला लागले, कारण की हे मशीन आता होईपर्यंत हे टब क्लिनिंगचं तुम्हाला पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर ते सायकल लावून दिलं आणि माझ्या स्वयंपाकाला मी गेली. तर हे होतं 1 तास आणि 12 मिनिटाचं. तर मशीन होते तोपर्यंत म्हटलं आपली स्वयंपाक वगैरे होऊन जाईल.
अशा हिशोबाने. तर तुम्हाला सायकल कंप्लीट झाल्यानंतरनं दाखवते की मशीन पहिले किती खराब होतं आणि नंतरनं ते मी वॉश वगैरे करून घेतलं. आपण ज्या गोष्टी रोज डेली वापरतो तर त्याची काळजी नक्कीच घ्यायला हवी. अशा पद्धतीने आता छान असं मशीन माझं क्लीन झालं होतं. बाहेरून वगैरे तर मी स्वतः क्लीन केलं होतं. तर इतका छान रिझल्ट मला मिळाला होता आणि खरं मशीनची काळजी आपण घेतलीच पाहिजे. चला भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.